जय शिवराय. मी डॉक्टर शीतल अजय पाटील. आज तुम्हाला मी मूळव्याधीसाठी काही औषधे आणि घरगुती उपाय सांगणार आहे. पण त्याआधी मूळव्याधीची कारणे आणि लक्षणं सांगते. मूळव्याधीची कारणे अशी आहेत: एका जागी जास्त वेळ बसून काम करणे, मांसाहार जास्त प्रमाणामध्ये घेणे, डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा अजून कुठले आजार असतील तर त्याच्यामध्ये जर अँटीबायोटिकचा जास्त वापर होत असेल तर होते. जास्त तुम्ही हॉटेलचे अतिउष्ण पदार्थ खात असाल किंवा फ्रीजचं अति थंड पाणी पित असाल, प्रेग्नन्सीमध्ये आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या जात असतील आणि बाळाचं वाढतं वजन असते, त्यामुळे शौचाच्या जागीच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहे तर त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळे हे असा आजार होऊ शकतो. तर याची जी काही लक्षणं आहेत ती म्हणजे शौचाच्या जागी सूज येणे, खाज येणे, भगभगणे, रक्त पडणे, पोट साफ न होणे, शौचास कडक होणे, अतिशय वेदना होणे. तर याच्यासाठी तुम्हाला मी घरगुती 3 उपाय सांगणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे ते 1 चमचा खडीसाखर आणि 1 चमचा लोणी सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्या. उपाय नंबर 2, 1 चमचा कॅस्टर ऑइल कोमट पाण्यामध्ये मिक्स करून सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्या. तिसरा उपाय, कोरफडीचा कच्चा गाभा 1 चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून सकाळी आणि संध्याकाळी घ्या. ज्यांना शौचास जास्त अतिप्रमाणामध्ये कडक होते तर त्याने त्रिफळा चूर्ण 1 चमचा कोमट पाण्यासोबत घ्या आणि मुलेठी चूर्ण 1 चमचा पाण्यासोबत रात्री घ्या. ज्यांना जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो तर अशांनी जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडून होमिओपॅथिक औषध घ्या. पण त्यासाठी तुम्हाला मी एक औषध माहीत असावं म्हणून सांगत आहे. हेमामालिस मदर टिंक्चर 1 कप पाण्यामध्ये 10 थेंब टाकून सकाळ, दुपार, संध्याकाळी घ्या. शक्यतो करून होमिओपॅथिक औषधे हे वैयक्तिक माहिती देऊनच घ्या. मूळव्याधीसाठी तुम्ही जास्त फायबर असलेले पदार्थ खावा. त्याच्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट, टोमॅटो म्हणजे सगळे सॅलेड, नाचणी पण खाऊ शकता तुम्ही. शक्यतो करून फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा जो कोण मूळव्याध असतो तर तो तुम्ही घरगुती उपाय करून आणि तुमचं जे काय आहार आहे तर तो बदलून तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता. पण ज्यांना लास्ट स्टेजचा, थर्ड स्टेजचा जर असेल तर त्यांनी औषधं घेऊनच औषधच घ्या मूळव्याधीसाठी. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.